हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा संध्याकाळचा चहा पाणी वगैरे? मी विचारत आहे आणि मी आता येऊन फ्रेश होऊन बसलेली आहे. म्हटलं व्हिडिओ बनवूया. मला एका विषयावरती व्हिडिओ बनवायचा होता आणि मी खास करून कुठला विषय आहे तो, रविवारी मी कुठे गेली होती. अख्खा दिवस मी रविवारी घरी नव्हते. रविवारी रात्री मी आय थिंक 10:30च्या नंतर आलेली आहे घरी. तर कुठे गेले होते तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. एकच मिनिट. तर चला विषय मी स्टार्ट करते की मी रविवारी कुठे गेली होती. तर फायनली रविवारी मी म्हणजे 1 वर्षानंतर, बरं का, 1 वर्षानंतर फायनली मी रविवारी मुलीच्या घरी गेले होते. मुलीच्या घरी. तर ती पण का गेले होते तुम्हाला सांगते. तिची तब्येत ठीक नव्हती. तिला 10-15 दिवस झाले 2 वेळेस डॉक्टरांना दाखवलं होतं. सर्दी वगैरे, क्लायमेटमुळे तिला सर्दी झाली होती. आणि तिचं असं आहे की सर्दी झाली ना की तिची सर्दी लवकर कमी होत नाही आणि तिला होतात कफ, बरं का, कफ होतात. म्हणून मी त्यासाठी गेले होते. कारण तिचा जेव्हा मी फोन केला, 2-3 वेळा फोन केला त्या 15 दिवसामध्ये, तर मला त्या वेळेला ती जाणवलं की तिचा आवाजच क्लिअर होत नाही आहे आणि तिची सर्दी कमी होत नाही आहे. म्हणून मी तिला ओरडले, बोलले तिला रागून. त्याच्यानंतर तिनं सांगितलं की मी डॉक्टरांकडे 2 वेळा जाऊन आलेली आहे, त्यासाठी इंजेक्शन पण घेतलेलं आहे, गोळ्या पण घेतलेल्या आहेत, पण तिची सर्दी कमी होत नाही आहे. आणि ते मला माहिती आहे तिला सर्दी लवकर कमी होत नाही, कारण की सर्दी असते आणि ती पाण्यातली कामं, भांडे घासणं, चला कपड्याला मशीन आहे परंतु भांडे घासणं, लादी पुसणं, थंड हवा, याच्याने अजून जास्ती वाढत राहतं. तर तो प्रकार तिला होत होता. आणि मग 2-3 वेळा आपल्याला माहिती झाले तरी पण नाही गेली. माझं मनच राहीना. म्हणून शेवट मग मी तिला इकडे ये म्हणून बोलवत होते. म्हटलं 2 दिवस ये, आराम करशील आणि ना आकाडाची पार्टी पण करायची मी तिला, असं म्हणून बोलवत होते. पण तिने ना ऐकलंच नाही. ती म्हणे की तूच इकडे ये, मी येऊ शकत नाहीये म्हणून असं ती बोलली. मी येऊ शकत नाही, माझी तब्येत लय खराब आहे असं म्हटल्याच्या नंतर मग मला म्हटलं ठीक आहे. मी गेले तिला फिश घेऊन. तुम्हाला ते सांगते, मला तिला फिश करी करून त्याचा रस्सा पाजायचा होता म्हणून मी गेले फिश घेऊन गेले. आणि म्हटलं तिला ते रस्सा वगैरे गरम गरम देऊन ना जेवण वगैरे घालून वापस येता येईल तिला भेटून. तर तेवढ्यात मी तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी ऑलरेडी मटण आणून ठेवलेलं होतं. मी येते म्हटल्याच्या नंतर तिच्या नवऱ्यानी, आणि त्यांनी मटण आणून ठेवलेलं, मी फिश नेलेली. तर मस्त भाकरी, भाजी आणि फिश फ्राय, फिश करी असं सगळं बनवलं आम्ही. आणि मग जेवण वगैरे केलं, तिला रस्सा गरम गरम पाजला. आणि आता मी निघणार तेवढ्यात ती म्हणे की थांब, आता रात्रीचं जेवण करूनच जातो, कारण की दुपारी एवढा स्वयंपाक बनवलेला होता की तेवढा स्वयंपाक भरपूर राहिलेला होता. मी थोडं शूट केलेलं आहे, थोडंसंच शूट केलंय मी, कारण तिथं म्हणजे कसं तिचं घरामध्ये आणि तिचा नवरा पण घरामध्येच होता, तर ती मला पूर्ण शूट घेता आलं नाही. तर मी नॉर्मली शूट घेतले. आणि प्लस तिचं दुसरं जे घर आहे ते मला अतिशय आवडलं. ती आता जिथे राहते तर तिथं पण तिचं घर बघून आणि तिला सुखात बघून खूप छान वाटलं आणि आनंद पण झाला. पण तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला दुःख पण होतं. तर मग मी ठीक आहे म्हणून थांबले. 4-5 वाजता जाईल, मी जेवण करून जाणार नाही असं म्हटले होते. मी थांबले, परंतु माझ्याकडे गाडी नव्हती आणि मला सोडायला येणार कोण? तिचे मिस्टर पण झोपलेले होते जेवण वगैरे करून, म्हणून मला थांबावं लागलं मजबुरीनं. बाबूला बोलवलं तर तो पण म्हणे मी आत्ताच येऊ शकत नाही, बाहेर आहे, त्यामुळे मला तिथून येता आलं नाही, बरे का. आणि मग मी तिथं थांबले. रात्री परत तिच्या मिस्टरांनी जाऊन चिकन आणलं, बरे का. तिच्या मिस्टरांनी परत जाऊन चिकन आणलं आणि परत त्यांनी रात्री बिर्याणी बनवायला लावली. म्हणजेच दुपारचं मटण, फिश सगळं असताना सुद्धा परत रात्री बिर्याणी बनवली. माझ्या बाबूला पण आवडते, लाडूबाईला पण आवडते आणि तिच्या मिस्टरांना पण आवडते. मी बिर्याणी बिलकुल खात नाही, खाते नॉर्मली कधीतरी, पण अशी खूप आवडीने ह्यांच्यासारखं खात नाही. मग मी म्हटलं मी नाही खाणार आहे, मी जे दुपारचं आहे ते खाईल. मग प्लस बिर्याणी, एवढं सगळं जेवण होतं. अक्षरशः संडे माझा आणि तिचं पूर्ण ते स्वयंपाक बनवण्यात आणि खाण्यातच गेला आमचा. कुठेही फिरता आलं नाही, कुठेही जाता आलं नाही, पण तिला भेटून मला छान वाटलं.
आणि तिचं घर वगैरे बघून पण खूप भारी वाटलं. आता कुठं जाऊन माझ्या मनाला म्हणजे जरा समाधान वाटतं. आणि तर तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी मुलांवरती सोडून द्याव्या लागतात, बरोबर की नाही. तर मी तसंच काहीच सोडून दिलेलं आहे. जो मागच्या वर्षी जो प्रकार झाला ना, त्याच्यानंतर मी खूप आता इग्नोर करायला सुरुवात केलेली आहे. जे तुमचं पटतंय, तुम्हाला जसं जमतंय तसं करा, वागा, काही घेणं देणं नाहीये. खूप जास्ती डोकवायचं नाही आणि खूप जास्ती डोकं लावायचं नाही. आपल्याला जसं जमतंय तसं आपण आपली स्वतःची लाईफ जगायची, आता कुणाचाही विचार न करता, असं ठरवलं मी. त्यामुळे ते विषय सोडून दिला. आणि ठीक आहे, माझं काम होतं, माझं कर्तव्य होतं मला तिला जाऊन भेटणं. भेटले, गेले, आले. आणि संडेचा दिवस माझा तिच्या इथे गेला. तर खूप भारी वाटलं मला तिच्यासोबत. आणि तसंही आपल्या मुलांसोबत कुठल्या आईवडिलांना छान वाटत नाही टायमिंग घालवायला, तुम्ही सांगा. त्यातल्या त्यात मी तर इतकी, म्हणजे मला सुरुवातीपासून सवय आहे माझ्या मुलांची, सुरुवातीपासून. आणि मला त्यांच्यासोबत खूप भारी वाटतं. ते जेवढे माझ्यासोबत असतील तेवढं मला लय भारी वाटतं. आणि माझी खुशी आहे ना, खुशी अशी गगनात असते, म्हणजे आभाळात पोचते. फिलिंग्स माझ्या ढगात जातात, ढगात. म्हणजे माझ्या मुलांसोबत जेव्हा मी असते, असं नाही की माझ्या मुलीसोबतच असल्यानंतर, माझा मुलगा सुद्धा माझ्यासोबत असल्यानंतर माझ्या फिलिंग खूप वेगळ्या असतात आणि मला खूप भारी वाटतं. आणि शिवाय त्यांच्याशिवाय आहेच कोण माझ्या आयुष्यामध्ये, बरोबर की नाही. ते दोघंच आहेत. तर त्यामुळे तर माझा संडे असा गेला होता. आणि तिचं सध्या थोडंसं त्यांनी वस्तू पण घेतलेल्या आहेत. तर घर पण आता त्यांनी 1 BHK रेंटने घेतलेलं आहे, त्याच्यामुळं जागा पण आहे, बरं वाटतं, स्वच्छता पण राहते आणि नवीन असल्यामुळं छान पण वाटतं. तर तुम्ही नवीन संसाराची सुरुवात त्यांनी केलेली आहे. फायनली 2 वर्ष होतील आता, पुढच्या महिन्यामध्ये त्यांच्या मॅरिड लाईफला 2 वर्ष होतील. तर मी ठरवलं होतं की इथेच सेलिब्रेशन करून त्यांना हे करायचं, परंतु त्यांचा प्लॅन झालेला आहे ऑलरेडी की त्यांना कुठेतरी बाहेर जायचंय. तर नो प्रॉब्लेम, ते जाऊ दे. मला जे काही करायचंय, मला जे काही द्यायचं आहे ती मी नक्कीच तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पुढे म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तिच्या अॅनिव्हर्सरीचं तिला मी काहीतरी द्यायचं ठरवलेलं आहे. तर कसं वाटते तुम्हाला माझी आयडिया, नक्कीच सांगा. हा, परंतु खरंच मला माझ्या मुलीसोबत एवढ्या वर्षानंतर टायमिंग घालवून खूप भारी, एवढ्या वर्ष म्हणण्यापेक्षा ना 1 वर्षानंतर खूप भारी वाटलं. कारण मी माझ्या मुलांशी कधीच राहिलेली नाही आहे. तर असो, मुलंच आहेत, चुकत असतात, आपलं काम असतं त्यांना माफ करणं, बरोबर की नाही. माफ करून पुढे निघून जायचं असतं. ओटांना काहीतरी व्हायला लागले, माझ्या उरल्यासारखे ड्राय झालेत, बरोबर ना. तर असा झाला माझा संडे. म्हणजे टोटली आकाड पार्टी म्हटलं तरी चालेल, डेंजर आकाड पार्टी झाली, ओव्हर. आणि मला ओव्हर नॉनव्हेज जमत नाही. म्हणजे नॉर्मल खाते मी, मला आवडतं, रोज जरी दिलं तरी आवडतं, पण फक्त रस्सा आणि 2 पीस खूप असतात माझ्यासाठी. मी असं खूप ओव्हर खाऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात मला चिकन बिलकुल सूट होत नाही. चिकन मी जेव्हा बी खाते, समजा आता मी 2 पीस खाल्ले, 3 पीस खाल्ले, ठीक आहे. पण जसं की तुम्ही म्हणाले एक वाटीभर, एवढी छोटी वाटी असते आणि तेवढे वाटीभर समजा 7-8 पीस असतील आणि तेवढे जर खाल्ले तर टोटली दुसऱ्या दिवशी माझ्या वॉमिटिंग होतात. मला एकतर जळजळ होतं, बरं का, ऍसिडिटी होते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मला वॉमिटिंग होतात, उलट्याच होतात, उलट्या झाल्याशिवाय मला चैन पडत नाही, मग खूप त्रास होतो. म्हणून मी शक्यतो चिकन कमी प्रमाणात खाते. आणि आम्ही खाल्लं तरी सुद्धा चिकनची मी फक्त ग्रेव्ही खाणं पसंत करत असते. मी नॉर्मली 2 पीस खाते, मला चिकन जास्ती जमतच नाही. मटनच म्हणजे कुठलंच जमत नाही जास्ती, पण नॉर्मली मी सगळ्या गोष्टी खाते आणि मला आवडतात म्हणून खाते. तर कोण काय खातं, कोण काय नाही खात, या गोष्टींकडे लक्ष देत बसू नका आणि लोकांना नावं ठेवत बसू नका. ज्याची त्याची मर्जी, ज्याची त्याची इच्छा, बरोबर की नाही. कुणाला काय खायचं, कसं राहायचं, हे प्रत्येकाचा आपला आपला वैयक्तिक प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यावरती आपल्याला बोलायचा कुणालाही अधिकार नाही आहे, बरोबर ना. तुम्ही खात नाहीत ते तुमच्याजवळ ठेवा, आम्ही खातो, आम्ही आमच्याजवळ ठेवतो. फक्त तुम्ही विचारलं तर आम्ही कधीतरी शेअर करतो की आज काय खाल्लं, त्याच्यात काय असं खूप मोठा गुन्हा नाही आहे. आणि ह्या जगामध्ये आजकाल कोणीही नाहीये की बिना खाता आहे. खूप कमी लोक आहेत जे खात नाहीत, आणि जे खातात ते खरोखर खातातच. तर आपण कुणाला म्हणू शकत नाही, टोकू शकत नाही. त्यामुळे प्लीज अशा गोष्टी बोलू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सब करा,
करायला विसरू नका, शेअर करा आणि भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. तर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा अनुभव म्हणण्यापेक्षा माझ्या फिलिंग मी ह्याच्यात शेअर केलेले आहेत. तर मला खूप भारी वाटलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. पण हा व्हिडिओ जो पुढे जोडणार आहे ते सुद्धा नक्कीच बघायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय बाय.